नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, फुलाच्या अवस्थेमध्ये सोयाबीनमध्ये कोणती फवारणी करायला पाहिजे आणि का करायला पाहिजे याच्याबद्दल आज सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की फुलाच्या अवस्थेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असते ते म्हणजे बुरशीनाशक, त्यानंतर असतं कीटकनाशक, त्यानंतर पिकाची वाढ आणि तुम्हाला फुलधारणा किती प्रमाणात लावायची ते सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचं असते. त्याच्यामुळे फुलाच्या अवस्थेमध्ये तुम्हाला एक जबरदस्त फवारणीचं नियोजन सांगणार आहे आणि ते जर तुम्ही घेतलं तर 100% सांगतो तुम्हाला मी. एकरी 2 क्विंटलचा जे फरक म्हणतो आपण उत्पादनामध्ये, त्यामध्ये तुम्हाला 100% त्याच्यामध्ये जे वाढून उत्पादन जे आहे हे तुम्हाला मिळणार आहे. तर त्याच्यामध्ये एक बुरशीनाशक आहे ते म्हणजे BASF कंपनीचं प्रॅगझर हे जे बुरशीनाशक आहे हे तुम्हाला फ्लावरिंग स्टेजमध्ये घ्यायचं आहे. बरेच शेतकरी काय करतात की शेंगा पकडल्यानंतर सोयाबीनवर प्रॅगझरची जे फवारणी आहे ही घेत असतात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला रिझल्ट घ्यायचा असेल तर तुम्हाला हे फुलाच्या अवस्थेमध्ये घ्यायचं आहे. याच्यामुळे फायदा काय होतो मित्रांनो, तर मित्रांनो याच्यामध्ये एक फायदा होतो ते म्हणजे एखादी वेळेस फुलाच्या अवस्थेमध्ये जर पावसाचा खंड असेल, समजून घ्या, तर खंड असेल किंवा मग एखाद्या वेळेस टेम्परेचर जास्त तपत आहे किंवा मग एखाद्या वेळेस खूपच जास्त पाऊस आहे, तर अशा सर्व गोष्टीला पिकाला तग धरून ठेवण्यासाठी तुम्हाला प्रॅगझर जे बुरशीनाशक आहे हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने काम करणार आहे. कारण की आता आपण पाहतो, आता मी जिथंशी माझ्या शेतामध्ये मी उभा आहो इथंशी हे वातावरण कसं आहे, तर मित्रांनो वातावरण कसं आहे, थोडा वेळ ढगाळ वातावरण येत आहे, मध्येच कडक ऊन तपत आहे, मधामध्ये एखादा वेळेस पावसाचा शिडकावा येत आहे आणि पुन्हा गरमी करत आहे. असं जे वातावरणामध्ये जे फुलगळ आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होऊ शकते. त्याच्यामुळे तुम्हाला चांगलं जे बुरशीनाशक आहे ते म्हणजे BASF कंपनीचं प्रॅगझर हे जे याचं जे प्रमाण आहे तुम्हाला याचं साधारण 20 लिटरसाठी 15 मिली याचं जे प्रमाण आहे हे तुम्हाला घेता येते. एकरी जे डोस आहे ते साधारण 120 मिली याचा प्रति पंप एकरी 120 ml असा याचा डोस त्या ठिकाणी तुम्हाला घेता येईल. त्याचबरोबर तुम्हाला कीटकनाशकामध्ये काय घेता येईल, तर कीटकनाशकामध्ये माझ्या हिशोबाने जे चांगले कीटकनाशक आहे ते म्हणजे आदामा कंपनीचं बॅराझाईड हे तुम्ही कीटकनाशक साधारण 20 लिटरसाठी साधारण 40 मिलीचं जे प्रमाण आहे ते तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. त्याचबरोबर पिकाला जास्त फुलधारणा होण्यासाठी, जास्त फुलवण्यासाठी तुम्हाला काय कॉम्बिनेशन घ्यावं लागेल, तर मित्रांनो पिकाची जर वाढ जास्त होत असेल म्हणजे अतिरिक्त पीक वाढीकडे जात असेल त्या ठिकाणी तुम्हाला PGRचा वापर करायचा आहे. म्हणजे पिकाला थोडंसं थांबून जे शाकीय वाढीच्या अवस्था आहे त्याला थांबून तुम्हाला फुलधारण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला PGRचा वापर करायचा आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट आहे ते म्हणजे सुमोटोमो कंपनीचं टाबोली, ज्याचं प्रमाण साधारण तुम्हाला घ्यायचं आहे 5 ते 6 मिली 20 लिटरसाठी. तर असं जे कॉम्बिनेशन आहे तुम्हाला घेता येते. जर पिकाची वाढ कमी असेल आणि तुमचं पीक फ्लावरिंगमध्ये असेल तर तुम्ही टाटा बहार किंवा मग फ्लावरिंग स्पेशल महाधन कंपनीचं हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. तर असे जे कॉम्बिनेशन आहेत हे तुम्हाला चांगले कॉम्बिनेशन जे आहे हे तुम्हाला शक्यतो फुलाच्या अवस्थेमध्ये थोडीशी काळजी घेऊन हे जे फवारणी आहे तुम्हाला त्या ठिकाणी घ्या, म्हणजे उत्पादन 100% त्या ठिकाणी तुमचं वाढणार आहे. बरेच शेतकरी शेवटच्या अवस्थेमध्ये चांगली फवारणी करतात शेंगाच्या अवस्थेमध्ये. तर मित्रांनो फुलधारणा सर्वात महत्त्वाची अवस्था आहे सोयाबीनमध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला ही जी फवारणी आहे तुम्हाला जर घेतली तर 100% मी सांगतो उत्पादनामध्ये वाढ होते. याच्यामध्ये आपण कोणत्याही कंपनीची प्रचार करत नाही किंवा मग जे आपण आतापर्यंत अनुभव घेतले की आपण याच्यामध्ये भरपूर अनुभव घेतले ते म्हणजे शेवटच्या पिरियडमध्ये सुद्धा आपण प्रॅगझरचा वापर करून बघितला, फुलाच्या अवस्थेमध्ये सुद्धा वापर करून बघितला, वेगवेगळ्या अवस्थेमध्ये आपण वापर करून बघितला. तर सगळ्यात चांगला जे रिझल्ट आहे ते म्हणजे फुलाच्या अवस्थेमध्ये तुम्हाला जे रिझल्ट आहेत हे तुम्हाला त्या ठिकाणी मिळते. त्याच्यामुळे वापर करताना कोणत्याही बुरशीनाशक जर तुम्हाला चांगलं जर घ्यायचं असेल तर शक्यतो फुलाच्या अवस्थेमध्ये तुम्हाला जर घेतलं तर ते अधिक त्या ठिकाणी फायद्याचं ठरणार आहे. तर हे अशा पद्धतीने आपला जे प्लॉट आहे आपण या पद्धतीने डेव्हलप करत आहोत. आणि जे शेतकरी आपल्या पद्धतीने नियोजन करत आहेत त्यांनी हे जे आपण फवारणी सांगितली ती तुम्ही नक्की घ्या आणि त्याचे रिझल्ट हे स्वतः अनुभवा, म्हणजे तुम्हाला कळेल की याचे रिझल्ट कसे आहेत काय नाही. बाकीच्या गोष्टी ज्या आहेत बऱ्याच शेतकऱ्यांना असं सुद्धा वाटत असेल की ही खर्च जे आहे याच्यामध्ये वाढत आहे. तर मित्रांनो एकरी खर्च किती होतो याच्यामध्ये, तर साधारण तुम्हाला 1100 ते 1200 रुपये जे आहेत हे तुम्हाला एकरी खर्च जे आहे याच्यामध्ये तुम्हाला लागणार आहे. परंतु तुम्हाला एकरी कमीत कमी 2 क्विंटलचं उत्पादन जे आपण सांगितलं वाढून मिळणार आहे हे 100% वाढून मिळणार आहे. कारण की याच्यामध्ये फुल ड्रॉपिंगचं प्रमाण कमी होते, त्याचबरोबर पिकाला मजबूती येते, त्याचबरोबर पिकावर जे रोग आहेत हे येणार नाहीत आणि फुलधारणा झाल्यानंतर संपूर्ण जी फुलाची सेटिंग आहे ती शेंगामध्ये चांगल्या पद्धतीने होण्यासाठी त्या ठिकाणी मदत होते. म्हणून ही जी फवारणी आहे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता.